सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 70. आता नकोसासारख्या देखण्या मुलीला आणि मिळणाऱ्या भरमसाठ हुंड्याला नाकारून संतू ठाम निश्चय करून म्हणाला, मला लग्न करायला आवडेल वैशालीसोबत. जर तुमच्या मुलासोबत माझ्या बहिणीचं लग्न झालं तर, आणि आपण हे साठलोटं करूया. आणि हे ऐकून पद्माला खूप आनंद झाला. क्षणभर तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. आणि हा चमत्कार कसा काय होतोय हेच तिला कळत नव्हतं. पण आता ह्या देवाच्या गोष्टी असतात आणि जेव्हा देवाच्या मनात येतं तेव्हाच तो सगळ्या गोष्टी आपोआप घडवून आणत असतो. मग तिथं आपण माणसानं प्रश्नचिन्ह उभा करायचं नसतं, कारण देवाची लीला अपरंपार असते, ती कधीच कुणाला कळत नाही. आणि आता पद्मा थोडी विचारात पडली, कारण विश्वासच्या बाबतीत बायको निवडायची म्हणजे थोडं अवघडच होतं. एक तर त्याची आवड निवड पूर्ण वेगळी होती. तो किती चोखंदळ होता साध्या कपड्याच्या बाबतीत सुद्धा. मग बायको करताना तर तो किती खालीवर बघणार होता, 17 दगड उलटे पालटे करणार होता. आणि त्याच्या बाबतीत तिने तिच्या भावाच्या मुलीला एकदा वचन दिलं होतं आणि त्याला किती राग आला होता हेही तिनं अनुभवलं होतं. मग आता काय करावं? विश्वासच्या वतीनं संतूला वचन देऊ की नको, हा पेच पद्मासमोर पडला. पण आता संतूनं अशी मेक मारली होती की पद्माला हो म्हटल्याशिवाय पर्यायच नव्हता. कारण प्रश्न वैशालीच्या आयुष्याचा सुद्धा होता. आणि असं स्थळ चालून येणं म्हणजे दुधात साखर. कारण एक तर आपल्या मुलीला जिथे स्थळ येत नव्हतं आणि कुठेतरी अपंग टक्कल असलेली अशी मुलं सांगून येत होती, तिथं संतूसारख्या उमद्या व्यक्तिमत्वाचा सुंदर, शिवाय नोकरीवाला नवरा मिळतोय आणि वर हुंडा पण नाही घेणार म्हणतोय. आणि मग आणखीन काय पाहिजे? आणि सरस्वती आता पद्माला म्हणाली, काय झालं वैशालीची आई? अहो, तुम्ही कसला विचार करताय? तुमच्या मुलाचं दुसरीकडे कुठे जमले का? की वैशालीचं कुठं तुम्ही जमवून ठेवलं आहे? तसं असेल तर स्पष्ट सांगा, आम्ही दुसरीकडे शोधतो मुलगी. तशी पद्मा लगेच म्हणाली, नाही, अहो असं काहीच नाही. माझ्या दोन्ही मुलांचं कुठंच जमलं नाही. पण वैशाली बाबतीत तुमच्या मुलानं जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे. खरं तर मी काय बोलू तेच मला कळत नाही. पण माझा मुलगा विश्वास आहे ना, त्याची आवड निवड जरा वेगळी आहे आणि त्याच्या बाबतीत मी कसं वचन देऊ तेच कळत नाही. आणि हे ऐकून संतू म्हणाला, हे बघा, माझ्या बहिणीमध्ये खरंच काही कमी नाही. अहो, दिवा घेऊन फिरला तरी रूपाने आणि गुणानं इतकी सुंदर मुलगी तुम्हाला दिसणार नाही. मी माझ्या बहिणीचं खूपच कौतुक करतोय असा अर्थ पण घेऊ नका, पण माझी बहीण आहेच तशी बघा. असं म्हणून संतूनं लगेच खिशातून पुष्पाचा फोटो काढला आणि म्हणाला, बघा कशी आहे माझी बहीण, आहे ना चंद्राचा तुकडा. आता वैशालीनं पद्मानं पुष्पाचा तो फोटो बघितला आणि दोघीसुद्धा तिच्या त्या देखण्या रूपाकडे बघतच राहिल्या. आणि वैशाली तर म्हणाली, आई अगो कसली सुंदर आहे तू मामाची पोरगी. मुक्ता तिच्यापेक्षाही हजारो करोडोपतीनं सुंदर आहे ग आई ही. आणि त्या मुक्ताचं इथं नाव न घेतलेलंच बरं, इतकी सुंदर आहे ही मुलगी. आणि आई, विश्वासदादाला अगदी शोभून दिसेल बघ, सिनेमातल्या हिरोईनपेक्षा सुद्धा देखणी आहे. आता पद्मासुद्धा पुष्पाच्या फोटोकडे बघून भान हरवूनच गेली होती, कारण त्यांच्या अख्ख्या खानदानात इतकी सुंदर मुलगी नव्हती. आणि थोरल्या धीराच्या 2 सुना आत्ता कुठे आल्या होत्या, पण त्यासुद्धा इतक्या देखण्या नव्हत्या. इतकी पुष्पा देखणी होती. आणि संतू म्हणाला, आहे की नाही माझी बहीण देखणी, कुठेच काही कमी नाही तिच्यात. आणि संतूनच विश्वासच्या फोटो शेजारी पुष्पाचा फोटो पकडला. आणि आता किती भारी जोडा दिसत होता दोघांचा, काही विचारूच नका. त्या फोटोमध्ये सुद्धा त्या दोघांची जोडी सुंदरच दिसत होती आणि एकदम एकमेकांसाठीच बनले आहे तसं वाटत होतं. आणि पद्मा म्हणाली, तुमचं सगळं खरं आहे, पण असं म्हणून ती शांत व्हायची आणि तिचं मन खूप धाव घ्यायचं पुष्पाकडे. पण त्या विश्वासचं काय करावं हेच तिला कळत नव्हतं. आणि संतू म्हणाला, पण बिन काही नाही, जर ही म्हणजे माझी आणि वैशालीची जोडी जमायची असेल तर ती जोडी जमलीच पाहिजे. सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही त्यांचे आईवडील आहात आणि मला निर्णय कळवा आणि आमच्या घरी बघायला या.
घर दार सगळं आहे, मला नोकरीसुद्धा आहे. तुमच्या मुलीला आयुष्यभर सुखात ठेवण्याची जबाबदारी माझी. तिला कुठेही काटाही रुतणार नाही किंवा ऊनही लागणार नाही. येतो, मला तुमचा निर्णय कळवा, असं म्हणून संतू निघून गेला. आणि पुन्हा थोड्या वेळानं परत फिरला आणि म्हणाला, हे बघा, तुम्ही असंही समजू नका की वैशाली दिसायला इतकी सुंदर नाही, तरीही मी तिच्याशी लग्न का करतो. मी तिच्यातले गुण तर बघितलेच आहेत खरं तर, पण मी माझ्या बहिणीसाठी सुद्धा मुलगा शोधतोय. मला तुमचा विश्वास योग्य वाटलाय. मी त्याला भेटलोय सुद्धा, त्याच्याशी बोललोय, मला त्याचा स्वभाव आवडलाय आणि माझ्या बहिणीचं लग्न झालं तरच मी हे लग्न करू शकतो, कारण मी माझ्या बहिणीसाठी काहीही करू शकतो, असं म्हणून त्यानं हात जोडले आणि निघूनच गेला. आणि आता पद्मा वैशालीला फार आनंद झाला आणि त्यांनी ही गोष्ट आता तरी चुलत्यांना सांगितलीच नाही, कारण त्यांना बघवत नाही आणि दृष्ट लागते म्हणून, नाहीतर कुठून तरी हे लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करणारच होते. आणि पद्मा म्हणाली, वैशाली, विश्वासला पत्र लिही, त्याला बोलवून घे. आता वैशालीने विश्वासला पत्र लिहिलं, लवकर घरी ये असं म्हणाली. आणि तिच्या डोळ्यासमोर तर आता संतूचं चित्र सततच यायचं आणि त्याचा तो डॅशिंगपणा, इतकं सुंदर बोलणं सतत आठवायचं. आणि स्वप्नातला राजकुमार अचानक घोड्यावर यावा, तिला घेऊन जायला, असं तिला वाटत होतं. आणि वैशालीसुद्धा मनोमन संतूवर प्रेम करायला लागली. पण तरीसुद्धा तिचं नशीब खूप वाईट आहे. कुठे ना कुठेतरी माशी शिंकते, म्हणून हे लग्न होईपर्यंत तरी तिच्या जीवात जीव राहणार नव्हता. आणि इकडे विश्वास ज्या कंपनीत कामाला जात होता, तिथं त्याला थोडंसं रुळू दिलं लिलीनं. त्याला कंपनीतर्फे राहायला फ्लॅटसुद्धा दिला. आणि विश्वास आता पॉशमध्ये राहायला लागला की सूट बूट आणि टायमध्ये तो रोज ऑफिसला जायचा. आणि मग त्याला रिक्षा चालवणं किंवा वेटरसारखं काम तुच्छ वाटायला लागलं. आणि साहजिकच आहे, तुम्ही जेव्हा चांगल्या क्वालिटीचे काम करता तेव्हा तिथून पुन्हा तुम्हाला लो क्वालिटीचं काम करायला जड जाणारच. आता लिलीने फोन करून तिच्या प्लॅननुसार योग्य वेळ येताच त्या कंपनीतून त्याला हाकलून द्यायला सांगितलं. आणि आजही विश्वास असाच त्याच्या नेहमीच्या सुटाबुटातल्या रुबाबात कंपनीच्या गेटवर गेला. पण आज त्याला नेहमीसारखं वॉचमॅनने सॅल्यूट घातलंच नाही, त्याला आज जाऊ दिलं नाही. आणि विश्वास चकित होऊन, मला काय झालं, तुम्ही माझा रस्ता का अडवताय. आणि सिक्युरिटी म्हणाला, सर, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही, कारण आता तुम्ही या कंपनीचा हिस्सा नाही, त्यामुळे तुम्हाला आत सोडता येणार नाही. विश्वास म्हणाला, का, काय झालं, मी इथे मॅनेजर आहे, तुम्हाला माहीत नाही का. आणि कोणी सांगितलं तुम्हाला की मी या कंपनीचा हिस्सा नाही. आणि वॉचमॅन म्हणाले, या कंपनीच्या मालकांनी आम्हाला तशा ऑर्डर दिल्या आहेत. तुमच्या जागी आता दुसऱ्याच एका व्यक्तीची निवड केली आहे, त्यामुळे तुम्ही इथून जाऊ शकता. आणि हो, तुम्हाला मॅनेजर म्हणून ज्या काही फॅसिलिटी दिल्या होत्या त्यासुद्धा आता काढून घेण्यात येतील. तुमच्या फ्लॅटची चावी तुम्ही जमा करा. आणि हे ऐकलं तसं विश्वासच्या हातातून त्याची बॅग गळून पडली, त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानं आधारासाठी गेटला पकडलं आणि तिथेच खाली बसला. आता पुन्हा तो शून्यात गेला होता. आणि जेव्हा लिलीला त्याची ही अवस्था कळली तेव्हा ती गालात हसली आणि म्हणाली, आता लोहा गरम झाला आहे, मग हातोडा मारायला तर काहीच हरकत नाही. चल लिली, त्याचा उद्ध्वस्त झालेला स्वाभिमान आता एक चांगली फ्रेंड म्हणून तुलाच सावरावा लागेल. आणि मग त्या स्वाभिमानाच्या तूच चिंधड्या चिंधड्या करणार आहेस. चल पटकन, तुझ्या मित्राला तुझ्या आधाराची गरज आहे लिली, असं म्हणून लिली उपरोधिकपणे एकटीच हसत होती. आणि आता विश्वासला सिक्युरिटीने तिथून हकललं आणि आता कुठे जावं त्याला कळेना. आणि तो वाहनांच्या मधून भर रस्त्यातून चालला होता. त्याचा इनशर्ट निघाला होता, टाय सैल झाली होती, केस विस्कटले होते आणि तो तसाच वाहनाच्या गर्दीतून निघाला होता. इकडून तिकडून वाहत येत जात होती, त्याला हॉर्न देत होती. ए, मरायचं आहे का तुला, तर तिकडं जाऊन मर, एखाद्या रेल्वेखाली जाऊन जीव दे, असे ते विश्वासला म्हणायचे. आणि विश्वासची अवस्था फारच बिकट झाली होती. सगळे खूप बोलत होते पण विश्वासला काहीच ऐकायला येत नव्हतं. त्याला फक्त सिक्युरिटीचं बोलणं ऐकायला येत होतं. आणि आता त्याच वेळी एक भरधाव ट्रक एकीकडून आला. तो खूप जोरात हॉर्न देत होता विश्वासला, पण विश्वासचं लक्ष तिकडं नव्हतं. तो त्या ट्रक खाली येणार इतक्यात त्याला कोणीतरी पलीकडे ढकललं आणि त्याचा जीव थोडक्यात वाचला. आणि त्याचा जीव वाचवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून लिली होती. आणि तिने खूप काळजी दाखवत विश्वासला मिठीतच घेतला आणि त्याचा हात हातात घेऊन त्याचं डोकं तिच्या छातीवर टेकवलं आणि रडायला लागली. मग आता काय असेल पुढं लिलीचा प्लॅन,
विश्वास वेळीच ओळखेल का लिलीचा प्लॅन की तिच्या कचाट्यात सापडणार? आणि मग विश्वास आणि पुष्पाचं काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.